बीडमध्ये चाललंय काय? वकील महिलेलाच अमानुष मारहाण। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातल्या सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला किरकोळ कारणातून अशी अमानुष मारहाण केली आहे। सरपंच आणि कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपनं या वकील महिलेला जबर मारहाण करण्यात आली आहे की महिलेच्या पाठीवर आणि अंगावर काळे निळे व्रण आलेले दिसून येत आहेत। महिलेनं गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्यानं आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लावू नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात यासाठी कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या आणि त्याचाच राग मनात धरून या महिलेला मारहाण झाल्याचं कळतंय। सरपंच आणि इतर 10 पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या महिलेला अशी जबर मारहाण केल्यानं या प्रकरणी आरोपींवर कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी करण्यात येते। याच विषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे। त्यात त्यांनी म्हटलंय, अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपनं जबर मारहाण झाली आहे। महिलेनं गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लावू नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या। यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातूनही एका रात्रीत उपचार करून घरी पाठवले। सरपंच आणि इतर 10 पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल? कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? #पोलीस अधीक्षक बीड, #बीड जिल्हा वकील संघ अशी पोस्ट खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस काही कारवाई करतात का? संबंधित महिला पोलिसात तक्रार देते का? आणि या प्रकरणात सरपंच महिलेवरती काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी रोखणं हे पालकमंत्री अजितदादांसमोर सुद्धा पोलीस खात्या इतकंच मोठं आव्हान उभं राहिलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।